पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर पाकिस्तानचा दहशतवादाचा क्रूर चेहरा हा सगळ्यांच्या समोर आला। त्यानंतर दोन देशांमध्ये तणाव सुद्धा निर्माण झाला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। या सगळ्यानंतर भारताची जी भूमिका आहे ती जगाच्या पटलावर मांडण्यासाठी भारताने आपल्या खासदारांची शिष्टमंडळ जगभरातल्या देशांमध्ये पाठवली। यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळाने सुद्धा अनेक देशांचा दौरा केला। परदेशात गेलेल्या भारतीय शिष्टमंडळांनी त्या देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडली। 14 दिवस या शिष्टमंडळाने विविध देशांचा दौरा केला। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 4 देशांमध्ये दौरा केला आणि पाकच्या दहशतवादाचा बुरखा फाडला। आणि आज या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं आणि अभिनंदन। इतक्या तरुण वयामध्ये तुम्हाला इतकी मोठी संधी देशाची भूमिका मांडण्याची मिळालेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती। खरं तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायला हे आवडेल की तुमचा हा अनुभव कसा होता। नमस्कार विलासजी, खूप खूप धन्यवाद। खरंच खूप एक विलक्षण अनुभव होता। मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक डेलिगेशन लीड करण्याची संधी दिली आणि या डेलिगेशनच्या माध्यमाने विविध देशांमध्ये आम्ही गेलो आणि तिथं भारताची बाजू भक्कमपणे मांडण्याचा एक प्रयत्न केला। एक संधी भारताला उपलब्ध झाली की भारत कशा प्रकारे दहशतवादाशी गेले अनेक वर्ष लढतोय आणि उत्तर देतोय। पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक पाठिंबा मिळवणं हा हेतू होता या सगळ्या मागचा। यात आपण किती यशस्वी ठरलो, जगाच्या या पटलावरती आपल्या भूमिकेला किती पाठिंबा मिळाला। भारताचे या सगळ्या देशांबरोबरचे संबंध खूप चांगले आहेत। कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीमध्ये भारताने नेहमी मदत केलेली आहे। ह्या भारताने या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती देखील एक दुसऱ्याला सपोर्ट केलेला आहे आणि नरेंद्र मोदीजींनी ज्या प्रकारे या सगळ्या देशांबरोबरती संबंध प्रस्थापित करून ठेवलेले आहेत, आम्ही गेल्यानंतर तिथे की खरी वस्तुस्थिती काय आहे, कशा प्रकारे फॉल्स प्रोपेगेंडा पाकिस्तानकडून केला जातोय आणि कशा प्रकारे टेररिझमला स्पॉन्सर करण्याचं काम, सपोर्ट करण्याचं काम, टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स कशा प्रकारे पाकिस्तानच्या भूमीमध्ये राजरोसपणे ऑपरेट करतायत, हे सगळं सांगण्याची संधी एक त्या ठिकाणी मिळाली। कशा प्रकारे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज, क्रॉस बॉर्डर टेररिझम असेल, विविध सिटीजवरचं, विविध स्टेट्समधलं भारतामधल्या कशा प्रकारे आपल्या संसदेवरती हल्ला झाला, कशा प्रकारे जम्मू अँड काश्मीरच्या असेंब्लीवरती हल्ला झाला, मुंबईवरती हल्ला झाला, कशा प्रकारे भारताने वारंवार जॉईंट इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमाने पाकिस्तानच्या टेररिस्टचे DNA सॅम्पल्स असतील, एव्हिडन्सेस असतील, या सगळ्या गोष्टी गेले अनेक वर्ष आपण करतोय। ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर ठेवण्याची एक संधी मिळाली आणि ते जगाला देखील त्या देशांना देखील त्यांनी पूर्ण वेळ देऊन ते ऐकून समजून घेतलं आणि या सगळ्या देशांनी भारताबरोबर या टेररिझमच्या लढाईमध्ये एकत्रपणे उभं राहण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे। तुम्ही जेव्हा गेला तेव्हा भारत म्हणून दोन देशांमध्ये, सियरा लिओनमध्ये, विलासजी प्लीज, सियरा लिओनमध्ये आणि लायबेरियामध्ये, तर आम्हाला पार्लमेंटमध्ये या दोन्ही जे पहलगाममध्ये घडलं त्याची निंदा करण्यासाठी मोमेंट ऑफ सायलेन्स हे देखील ऑब्झर्व करण्यात आलं। ही देखील खूप मोठी अचीवमेंट आहे या दोन्ही देशांमध्ये। निश्चितच, पण लायबेरियाच्या सिनेटला संबोधित करणारे तुम्ही पहिले खासदार सुद्धा ठरलेला होता, ठरलाय म्हणजे त्याच्याबद्दल काय वाटतं, ती काय भावना आहे तुमची? खूपच मोठी म्हणजे मला वाटतं संधी मिळाली। हे सगळं पॉसिबल झालं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमुळे। त्यांनी ही संधी दिली, त्याच्यामुळे मी तिकडे सिनेटमध्ये जाऊन त्या खासदारांशी बोलू शकलो, भारताची बाजू त्या ठिकाणी ठामपणे मांडू शकलो। स्वतःला मी खूप भाग्यशाली समजतो की इतक्या कमी वयामध्ये पहिला मी भारतीय खासदार झालोय की त्या लायबेरियाच्या संसदेमध्ये जाऊन भारताची बाजू मांडण्यासाठी तिथे स्थान मिळालं। त्याचबरोबर सियरा लिओनच्या पण पार्लमेंटमध्ये तिकडे कमिटी रूममध्ये जिथे स्पीकर, डेप्युटी स्पीकर, ऑपोजिशन लीडर आणि बाकी खासदार होते, तिथे देखील भारताची बाजू मांडण्याची संधी एक मिळाली। तर एक खूप मोठा प्लॅटफॉर्म इकडे उपलब्ध झालं
ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने भारत कशा प्रकारे गेले अनेक वर्ष दहशतवाद विरोधात लढाई करतोय हे देखील जगाला सांगायला एक संधी मिळाली. आणि पाकिस्तान कशा प्रकारे ह्याला सपोर्ट करतोय, कशा प्रकारे दहशतवाद फक्त भारतामध्ये नाही किंबहुना पूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम करतोय हे देखील सांगण्याची संधी मिळाली. खरं तर तुम्ही जेव्हा गेलात तिकडे तेव्हा भारत म्हणून गेलेला होता. या भारताकडे जग कसं पाहत आहे, तुमचं स्वागत कसं करण्यात आलं, किती उत्सुकता होती तुमच्याबद्दल, भारताबद्दल? नाही, सगळ्या देशांना खूप उत्सुकता होती. सगळीकडे चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. तिकडे चांगली ट्रीटमेंट जी आहे ही भारताला देण्यात आली, आम्हाला नाही, भारताला देण्यात आली. की भारताबरोबरचे जे असणारे संबंध आणि भविष्यामध्ये भारताबरोबर त्यांना संबंध कशा प्रकारे वाढवायचेत हे देखील तिथून दिसून आलं. कारण की भारत नेहमी त्यांच्याबरोबर उभं राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स असतील, वेगवेगळ्या त्यांच्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये असेल. आता तुम्हाला मी सांगतो की भारत DR कॉंगो जिथे सिव्हिल वॉर चालू आहे तिकडे UN पीस कीपिंग मिशनच्या माध्यमाने भारतची बटालियन आहे. त्याचबरोबर लायबेरिया आहे तिथे देखील होती, सिएरा लिओन आहे तिथे देखील आहे आज देखील भारताचे जवान. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या देशांना याची जाणीव देखील आहे. आणि भविष्यामध्ये भारताबरोबर अजून रिलेशन्स कसे वाढले पाहिजे ह्याच्यावरती देखील त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. खरं तर तुम्ही दुबई दौरा सुद्धा केला, त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक अबुधाबी केला आणि लायबेरियामध्ये सुद्धा गेलात आणि त्याचबरोबर सिएरा लिओनमध्ये सुद्धा DR कॉंगो. हां, पण इथं जेव्हा गेलात तेव्हा भारत काय आहे याचं सुद्धा तुम्ही दर्शन घडवलं. म्हणजे तुम्ही दुबईमध्ये गेलात तेव्हा तिथं एका गुरुद्वारामध्ये माथा टेकला, काही मंदिरांमध्ये तुम्ही गेलात, विविध धार्मिक स्थळांवर सुद्धा तुम्ही गेलात आणि एकतेचं प्रतीक, एकात्मतेचं आणि विविधतेचं अशा प्रकारच्या भारताच्या प्रतिमेचं दर्शन सुद्धा तुम्ही घडवलं. त्याच्या मागची काय भूमिका होती? नाही, ज्या देशांमध्ये आता आमच्याबरोबर बघा सगळे जे डेलिगेट्स होते ते वेगवेगळ्या पक्षाचे देखील होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्माचे देखील होते. ET बशीर मोहम्मद जी आहेत, SS आलूवालिया जी आहेत, सस्मित पात्रा जी होते, बासरी स्वराज जी होते, मनन मिश्रा, बाकी सगळे जे लोक होते हे म्हणजे मला वाटतं भारत कशा प्रकारे भारतामध्ये एकत्र सगळे जातीचे धर्माचे लोक हे कशा प्रकारे राहत आहेत याचा देखील एक उदाहरण मला वाटतं देशासमोर गेलं, जगासमोर गेलं पाहिजे. आणि आज वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक सगळे भारतामध्ये चांगल्या प्रकारे नांदतायत, राहतायत आणि प्रोग्रेस करतायत. पण या सगळ्या दरम्यान तुम्हाला काय काय अनुभव आले? सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल त्यांना काय माहिती होती? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने की भारताने हे ऑपरेशन सिंदूर का केलं आम्ही त्यांना समजून सांगितलं की आम्ही 15 दिवस थांबलो आणि हा हमला जो आहे हा पहिल्यांदा हमला झाला नव्हता, पण हा हमला जो झाला 22 तारखेला हा धर्म विचारून झाला हमला की कुठल्या धर्माचे तुम्ही लोक आहात आणि नंतर त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. म्हणजे काय याचा हेतू हा होता की रिजनल इन्स्टेबिलिटी क्रिएट करायची, धर्माधर्मामध्ये क्लेश निर्माण करायचा भारतामध्ये, हा पाकिस्तानचा उद्देश होता. पण भारतीय लोक जी आहेत ती सगळी धर्माचे जातीचे लोक एकत्र उभी राहिले आणि ह्या टेररिझमला गेले अनेक वर्ष लढा देत आहेत हे देखील सांगण्याची संधी तिथे आम्हाला मिळाली. आणि जे OIC नेशन्स होते, UAE असेल किंवा सिएरा लिओन असतील, हे मुस्लिम राष्ट्र आहेत, जास्त म्हणजे मुस्लिम बहुल आहेत. ऑर्गनायझेशन फॉर इस्लामिक कोऑपरेशन आपण म्हणतो त्यांना, की त्याच्यामध्ये पाकिस्तान देखील आहे. आम्ही त्यांना सांगितलं की धर्माच्या नावावरती जे टेररिस्ट हमले करतायत किंवा धर्माच्या नावावरती जे टेररिझमला स्थान देत आहेत किंवा त्याच्या धर्माच्या आडून या सगळ्या गोष्टी करतायत, तर त्यांच्याबरोबर जे आहे हे कोणी उभं राहता कामा नये. आम्हाला तर UAE मध्ये असं सांगण्यात आलं की धर्माला हायजॅक करून जर टेररिझम कोण पसरवत असेल तर ते खपवून घेणार नाही. आणि ते सिएरा लिओनमध्ये पण देखील तेच आम्हाला सांगण्यात आलं की धर्माच्या नावावरती जर टेररिझम कोण पसरवत असेल तर त्याला स्थान देणार नाही. आणि सिएरा लिओनच्या पार्लमेंटमध्ये ह्या 22 तारखेचा जो हमला झाला त्याला कंडेम करण्याचं काम, त्याची निंदा करण्याचं काम, तिथे मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करण्याचं काम सिएरा लिओनमध्ये झालं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या दौऱ्याच्या नंतर द्विपक्षीय संबंधांवर किती परिणाम होईल? आपण एका बाजूला पाकिस्तानला उघडं पाडण्याचा प्रयत्न केलाच, पण त्या देशांशी मैत्री, त्या देशांशी संबंध वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला दिसतो या सगळ्यातनं.
हो नक्कीच. आता एक विषय मेन विषय तर हाच होता की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा जो मेसेज आहे आमचा आणि शांतीचा मेसेज आहे हा पूर्ण जगापर्यंत गेला पाहिजे आणि सगळ्या जगाने सगळ्या देशांनी एकत्र ह्या टेररिझमच्या विरोधामध्ये आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्या देशांच्या काय समस्या आहेत त्या देखील त्यांनी मांडल्या की भारत त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो, की दोघांचे संबंध जे आहे हे कशा प्रकारे वाढू शकतात, याच्यावरती देखील आमची चर्चा झाली. आम्ही तिथे प्रेसिडेंट ऑनरेबल प्रेसिडेंट यांना भेटलो, व्हाईस प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्राईम मिनिस्टर, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर्स असतील, तिकडचे नेते असतील, वेगवेगळे थिंक टँक असतील, तर खूप काही शिकण्यासारखं मिळालं. इथे जेव्हा ब्रीफिंग होईल तर त्याच्यावरती नक्कीच चर्चा देखील एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर बरोबर आम्ही करू आणि त्या देशांबरोबर अजून संबंध घट्ट कसे होतील याच्यावरती भारत काम करेल. स्टँड घेतला या सगळ्या देशांनी, कारण पाकिस्तानला तर असं वाटत होतं की सगळे मुस्लिम राष्ट्र आपल्या बाजूने उभे राहतील. धर्माच्या नावावर त्यांनी अपील सुद्धा करण्याचा तो प्रयत्न केलेला होता, पण एक दोन अपवाद वगळता त्यांच्या बाजूने कोणी उभं राहिलेलं नव्हतं. आता या सगळ्यातनं किती दबाव निर्माण करू शकलो राजनैतिक आपण पाकिस्तानवर? बघा, तुम्हाला तर मी आता उदाहरण दिलं दोन्ही देशांचं जे OIC नेशन्स आहेत. आम्ही या देशांमध्ये का गेलो हा देखील प्रश्न आहे की सियरा लिओन कुठे आहे, लायबेरिया कुठे आहे, DR कॉंगो कुठे आहे, याचा काय संबंध आहे. पण आज UAE आणि सियरा लिओन हे OIC नेशन आहे. सियरा लिओन हे नॉन परमनंट मेंबर ऑफ UNSC आहे, म्हणजे ज्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हे नॉन परमनंट मेंबर आहे. त्याचबरोबर DR कॉंगो आणि लायबेरिया हे पुढच्या वर्षी नॉन परमनंट मेंबर होणार आहेत. म्हणजे यांचा जो व्हॉइस आहे, यांचा जो आवाज आहे हा खूप स्ट्रॉंग आहे. युरोपियन युनियनमध्ये असेल, आफ्रिकन युनियनमध्ये असेल किंवा UN मध्ये असेल, जेव्हा टेररिझमवरती बोलायला म्हणजे बोलायचं असेल किंवा भारताची बाजू, भारताच्या बरोबर उभं राहायचं असेल, तर हे देश देखील आपल्या बरोबर उभे पाहिजे. म्हणून आम्ही या देशांमध्ये गेलो की या देशांचं ऐकणारे बाकी देश आहेत, म्हणून आम्ही या सगळ्या देशांमध्ये गेलो. आफ्रिकन कॉन्टिनेंट खूप मोठा आहे. त्या एका आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये आपले जे डेलिगेशन्स गेले 7 देश आपण कव्हर केले. लोकांना वाटतं की बाबा US आहे, टोकियो आहे, लंडन आहे, हेच देश मोठे आहेत, पण हे जे छोटे छोटे देश आहेत ते देखील UN मध्ये, युनायटेड नेशन्समध्ये त्यांचं प्रत्येकाचं स्थान आहे, प्रत्येकाचं से आहे. बरोबर. आणि तो व्हॉइस सुद्धा आपल्या बाजूनी असावा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत. पण या अनुभवातनं काही असे अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता का की जे आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतील? बघा ना, आता मला सिनेटमध्ये त्या दिवशी बोलायची संधी मिळाली. लायबेरियाचे खूप मोठी गोष्ट आहे. तिकडच्या अप्पर हाऊसमध्ये, म्हणजे आपलं राज्यसभा जसं आहे तसं तिकडे सिनेट आहे. त्या सिनेटमध्ये सगळ्या खासदारांच्या समोर, स्पीकरच्या समोर बोलण्याची एक संधी, भारताची बाजू मांडण्याची संधी मिळाली. खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या तर पूर्ण आयुष्यासाठी हा मोठा विषय आहे. आणि मी पहिला मेंबर ऑफ पार्लमेंट असेल, खासदार असेल भारताचा की ज्यांनी सिनेटमध्ये जाऊन तिथे भाषण केलेलं आहे. तर माझ्यासाठी तर खूप मोठी ही एक संधी होती. नाही, आमच्या सगळ्यांसाठीच आहे ते प्राऊड फीलिंग आहे. त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. वडिलांची काय प्रतिक्रिया होती? वडिलांशी बोलणं होत होतं या सगळ्या ते भाषण ऐकून. मला फोन करायचे, ॲडवाईस पण करायचे की कुठे काय अजून त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे करून. तर ते देखील समाधानी आहेत. ज्या प्रकारे जी संधी मिळाली त्या संधीला घेऊन देशाची बाजू भक्कमपणे मांडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. निश्चितच. खरं तर कुठली क्रिकेट टीम असेल तर प्रत्येकाला असं वाटतं की एक भारताचं प्रतिनिधित्व करण्याच्या आयुष्यात आपल्याला कधी संधी मिळावी, त्या टीममध्ये आपण असलं पाहिजे, ती जर्सी आपल्याकडे असली पाहिजे. तुम्ही राजकारणात आहात, तुम्हाला राजकारणात ती संधी मिळालेली आहे भारत म्हणून आपली भूमिका बजावण्याची, आणि तुम्ही ती बजावलेली आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आणि न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल खूप आभार विलासजी.